नमस्कार. महागडी प्रॉडक्ट्स वापरून वापरून केस काही सुधारत नाहीयेत असं होतंय का? मग थांबा. आज आपण बोलणार आहोत एका अशा जुन्या, सोप्या आणि एकदम प्रभावी घरगुती उपायाबद्दल जो आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात सहज सापडतो. म्हणजे बघा, केस खूप गळतायत, एकदम कोरडे आणि निस्तेज झाले आहेत, किंवा डोक्यात कोंडा झालाय आणि केसांची वाढ तर जणू थांबलीच आहे. यापैकी कोणतीही एक जरी समस्या असेल ना, तर हे विश्लेषण नक्कीच उपयोगी पडेल. तर या सगळ्या समस्यांवर एकच साधा, सोपा आणि खरं तर रामबाण उपाय आहे. आणि तो आपल्या किचनमध्येच आहे. तो उपाय म्हणजे अंड. हो, अगदी बरोबर. ते अंड जे आपल्या आजी-पणजीच्या काळापासून केसांच्या आरोग्यासाठी वापरलं जातंय. पण मग प्रश्न येतो की अंड्यामध्ये असं काय आहे की ते केसांसाठी इतकं फायदेशीर ठरतं? यामागे काही जादू आहे की विज्ञान? चला, आपण हेच जरा समजून घेऊया. हे बघा, आपले केस मुळात बनलेले असतात एका प्रोटीनपासून, ज्याला म्हणतात केरॅटिन. आणि अंड म्हणजे प्रोटीनचा खजिनाच. मग विचार करा, केसांचा जो मुख्य घटक आहे तोच घटक आपण थेट केसांना दिला तर काय होईल? केसांना थेट पोषण मिळेल आणि ते मुळांपासून मजबूत होतील. अगदी सरळ गणित आहे. आणि गंमत म्हणजे अंड्यामध्ये फक्त प्रोटीनच नाहीये, त्यात बायोटीन आहे, जे केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. फॅटी ॲसिड्स आहेत, जे केसांना नैसर्गिकरित्या मॉइश्चराईज करतात. आणि सोबत व्हिटॅमिन ए, डी आणि ई सुद्धा. म्हणजे थोडक्यात काय, तर केसांसाठी हे कम्प्लीट फूड पॅकेज आहे, जे त्यांना आतून निरोगी बनवतं. ओके, तर हे सगळं ऐकून छान वाटतंय. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात अंड केसांना लावू, तेव्हा नक्की काय काय बदल दिसतील? म्हणजे याचे खरे फायदे कोणते आहेत? विचार करा, केस गळती कमी झालीये, केस हाताला एकदम मऊ आणि रेशमी लागतायत, त्यांची वाढ चांगली होतीये, डोक्यात कोंडा नाहीये आणि केसांना एक नैसर्गिक चमक आलीये. हे सगळं शक्य आहे कारण अंड्यातलं प्रोटीन मुळांना पकडून ठेवतं, फॅटी ॲसिड्स कंडिशनरचं काम करतात आणि बाकीचे विटॅमिन्स केसांची वाढ सुधारतात. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हे सगळं प्रत्यक्षात करायचं कसं? आपण आता काही सोपे घरगुती मास्क बघणार आहोत, जे वेगवेगळ्या केसांच्या समस्यांनुसार बनवता येतात. सुरुवात करूया सगळ्यात बेसिक आणि सोप्या मास्कने. हा तर कोणीही बनवू शकेल. काय करायचंय, फक्त एक अंड घ्या, त्याला चांगलं फेटून घ्या आणि मग हे मिश्रण टाळूपासून केसांच्या टोकापर्यंत व्यवस्थित लावा. साधारण 20-25 मिनिटं तसंच ठेवा आणि मग थंड पाण्याने धुवून टाका. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मास्क आठवड्यातून एकदाच लावायचा आहे, जास्त नाही. आता जर केस खूपच जास्त कोरडे म्हणजे अगदी रखरखीत झाले असतील तर त्यांच्यासाठी एक खास मास्क आहे अंड आणि दही. यासाठी एका अंड्यामध्ये 2 मोठे चमचे दही घालून छान मिक्स करायचं. हे मिश्रण केसांना लावून 25 मिनिटं ठेवायचं आणि मग धुवून टाकायचं. दह्यामुळे केसांना एक्स्ट्रा मॉइश्चर मिळतं, ज्यामुळे ते अजून मऊ होतात. बरं, केस गळती ही अनेकांची समस्या असते. त्यासाठी अंड आणि नारळाचं तेल हे एक पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे. हे थेट केसांच्या मुळांवर काम करतं. काय करायचं, तर एका अंड्यामध्ये 1 चमचा नारळाचं तेल मिसळायचं आणि मग हे मिश्रण टाळूवर लावून हलक्या हातांनी मसाज करायचा आहे. हा मसाज खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. अर्धा तास ठेवून मग केस धुवा. आता वळूया कोंड्याच्या समस्येकडे. जर कोंड्याचा त्रास असेल तर अंड्यासोबत लिंबाचा रस वापरणं टाळूसाठी खूपच फायदेशीर ठरतं. एका अंड्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस मिसळा आणि हे मिश्रण केसांपेक्षा जास्त टाळूवर लावा, कारण कोंड्याचं मूळ तिथेच असतं. 20 मिनिटं ठेवा आणि मग स्वच्छ धुवून टाका. ठीक आहे, तर आपण मास्क कसे बनवायचे ते पाहिलं. पण थांबा, हे मास्क वापरताना काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे, नाहीतर फायद्याऐवजी त्रास होऊ शकतो. चला, ते नियम बघूया. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. तो म्हणजे केस धुण्यासाठी नेहमी आणि फक्त थंड पाणीच वापरा. गरम पाणी अजिबात नाही. का? कारण गरम पाण्यामुळे अंड केसांमध्ये अक्षरशः शिजतं, त्याचं ऑमलेट होतं आणि ते तुकडे केसांमध्ये अडकून बसतात आणि मग त्याचा वास तर विचारूच नका. थंड पाण्याने ते सहज निघून जातं. अजून 2 गोष्टी. पहिली म्हणजे हे मास्क आठवड्यातून 1 किंवा फार तर 2 वेळाच लावा. अतिवापर करू नका. आणि दुसरी गोष्ट, अंड्याच्या वासाची चिंता वाटत असेल तर केस धुताना शिकाकाई किंवा एखादा सौम्य माइल्ड शॅम्पू वापरा, म्हणजे वास निघून जाईल. तर मग पाहिलं, किती सोपा, स्वस्तात मस्त आणि प्रभावी उपाय आहे हा. महागड्या ट्रीटमेंटची गरजच नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय, तर नियमित वापर. जर नियमितपणे हे उपाय केले तर केस मजबूत, दाट, लांब आणि चमकदार व्हायला नक्कीच मदत होईल. आणि तेही पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित पद्धतीने. तर मग
आता अंड्याचे इतके फायदे कळाल्यावर हा नैसर्गिक उपाय नक्कीच वापरून बघायला हवा नाही का?